श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, हा आपला पार्ट 2 आहे. गुप्तधन या विषयी मी तुम्हाला आज आणखीन काही अशा गोष्टी सांगणार आहे जेणेकरून गुप्तधन शोधण्यामध्ये तुम्हाला मदत होऊ शकते. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा होईल इतकं. पहिली गोष्ट, आपला हा व्हिडिओ फक्त आध्यात्मिक माहितीसाठी बनवलेला आहे. आमचा उद्देश कोणत्याही प्रकारची फसवणूक व दिशाभूल करणे नाही. मित्रांनो, आपण गुप्तधन हे शोधत असतो. गुप्तधन शोधताना ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं असतं की जे आपण धन शोधतो हे परक्याचं धन आहे. मुळामध्ये जे जमिनीखाली लपवलेली गोष्ट आहे ही खूप पहिल्याच्या काळापासून चालत आलेली आहे. पहिल्या काळामध्ये जे दरोडेखोर असायचे ते घरावरती दरोडे टाकायचे आणि पैसा, प्रॉपर्टी हे चोरायचं काम करायचे. आणि पहिल्या काळामध्ये बँक नसायच्या, त्यामुळे काय सुखसुविधा नसायच्या, त्यामुळे ते धन जमिनीत पुरून ठेवायचे. आणि पहिल्याच्या काळामध्ये नोटांची करन्सी नव्हती. त्यावेळेला करन्सी जी होती ती सुवर्ण मुद्रा असायच्या. सुवर्ण मुद्रा आणि चांदीच्या मुद्रा. सोन्याच्या ज्या मुद्रा होत्या ह्याच्यावरती ज्या त्या राज्याची छाप असायची, मोहर असायची, तर ती जमिनीमध्ये गाडलेली असायची. ते पुरायचे लोक. काय काय जुने घर आहेत त्यांना तळघर सुद्धा तुम्हाला अजून सापडेल. जुन्या खेडेगावामध्ये गेला तुम्ही तर तुम्हाला काही असे घर आहेत जे खूप जुने आहेत, प्राचीन आहेत आणि त्यामध्ये तळघर सुद्धा आहेत. त्यामध्ये धान्याचा साठा सुद्धा ते करायचे आणि काय असेल पैसा अडका सुद्धा तिथेच ठेवायचा. तर मित्रांनो, आताच्या काळामध्ये ते धन तिथे ठेवायचे आणि ते विसरून पण जायचे. काही लोक विसरत नव्हते, काही लोक विसरून जायचे आणि ते काळानुसार पुढं 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 सरकत जायचं. आणि भविष्यामध्ये त्यांच्या मुलाबाळांनी कधी घर बांधायला काढलं, खोदकाम केलं, त्यांना ते सापडत असत. अशा काही गोष्टी होत होत्या. पण गुप्तधनामध्ये एकूण किती प्रकार आहेत हे जाणून घेऊयात. गुप्तधनामध्ये एकूण 2 प्रकार आहेत. गुप्तधन जे आहे, जे तुमच्या आजी वाड वडिलांनी कोणाच्या तरी भीतीने लपवून ठेवलेलं आहे ते गुप्तधन. आणि दुसरं गुप्तधन असं जे मी ह्या जन्मी ह्या पैशाला भोगू शकत नाही, तर येणाऱ्या पुढच्या जन्मी मी ह्या पैशाला भोगेल, ह्या पैशाला आनंद घेईल, त्या धनाचा मी आनंद घेईल, अशा उद्देशाने लपवलेलं धन. अशा उद्देशाने जे लपवलेलं धन असतं त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची तंत्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र व उच्चार करून त्याला जमिनीमध्ये दफन केलं जातं. आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेला येणाऱ्या त्याच्या पुढच्या काळापर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा तिथं कैद राहतो. आणि काही काळानंतर तो आत्मा मोक्ष पाहून तो सुटून पुनर्जन्म घेऊन भविष्यामध्ये येत असतो. अशा प्रकारच्या ह्या गोष्टी असतात. आता हे धन शोधायचं कसं हे आपण जाणून घ्यायचं आहे. हे धन शोधण्याच्या मागचं कारण असं आहे, जे गुप्तधन तुम्हाला सांगितलं जातं ते गुप्तधन त्या आत्म्याचं लपवून ठेवलेलं धन असतं. ते कितीतरी जन्मानंतर तो व्यक्ती तिथे आला, त्याला मिळालं तर तो विषय हा वेगळा असतो. नाहीतर कुणी प्रयत्न केला तर त्याला तिथे आवाज येणं, तिथनं काही ना काहीतरी एखाद्या प्राण्याचा जीव मागणं, एखादी सवाष्णी मागणं किंवा एखाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मागणं किंवा सापाचा आवाज येणं. मुळामध्ये तिथं साप नसतो, त्या ठिकाणी विशेष प्रकारची ती क्रिया केलेली असते. तिथे ते कुणाचा ना कुणाचा तो जीव घेतच हे गोष्टी असते. आणि ज्याला धन मिळणार आहे, ही लक्षात घ्या गोष्ट, ज्याला धन मिळणार आहे त्या व्यक्तीला त्या वास्तूमध्ये, त्या घरामध्ये नाण्यांची खणक ऐकू येते. हो, ज्या व्यक्तीला मिळणार आहे त्या व्यक्तीला नाण्यांची खणक ऐकू येते त्या जागेमध्ये. त्यामुळे ह्या गोष्टींचं लक्षात ठेवा. ज्याला मिळणार आहे तो व्यक्ती त्याच्या नशिबात आहे, त्याचा कुठलं तरी मागच्या जन्माचं काहीतरी नातं आहे म्हणून त्याला ती खणक ऐकू येते नाण्यांची. त्यामुळे ती गोष्ट त्याला मिळू शकते. ही गोष्ट ऐकण्यासारखी, ही गोष्टीकडे लक्ष देण्यासारखी आहे. ज्या व्यक्तीचं त्याच्याशी काही संबंध नाही त्या व्यक्तीचा जीव सुद्धा जाऊ शकतो, कारण की ती गोष्ट मुळामध्ये जमिनीमध्ये पुरलेली आहे आणि ती खूप प्राचीन काळावरती आहे आणि त्याच्यावर भरपूर क्रिया केलेल्या सुद्धा आहेत. त्यामुळे आणि हे पहिल्या प्रकारचं धन आहे. हे आत्म्याने कुठल्या तरी तळतळाटाने पुढच्या जन्मी भोगायचे म्हणून ते पुरून ठेवलेलं आहे. आणि कोणाची तरी भीतीपोटी ठेवलेलं आहे, त्याच्यावर कुठली क्रिया केलेली नाही, ती भविष्यामध्ये किंवा काही दिवसानंतर आपण ते काढू अशा उद्देशाने ठेवलेलं धन. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. त्यामुळे धनामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. कुठल्या तरी अंधश्रद्धेला बळी पडून आपण कुठल्या तरी गोष्टीत पडणं हे चुकीचं आहे. आता ज्या ठिकाणी ते धन पुरलेलं आहे ते कसं ओळखायचं, तर तिथे कुत्रा सतत डोके खाजवत बसतो, त्याच्यावरून आपल्याला कळतं की तिथे धन पुरलेलं आहे. अचानक आपल्या घरामध्ये जर का धन पुरलेलं आहे असं जर का आपल्याला वाटत असेल तर आपल्याला नाण्यांचा खणकण्याचा आवाज किंवा हा आवाज त्याला येतो ज्याला नशिबात आहे, आणि ज्याच्या नशिबात नाही त्याला सापांचा आवाज जास्त करून
हा येत असतो जागेतून. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि जुने वाडे, जुन्या या ठिकाणी ही गोष्ट असतेच, आढळतेच. फक्त सावधगिरीने राहणं गरजेचं आहे, कारण की ती एखाद्या वेळेला आपल्याला नुकसान सुद्धा देऊ शकते. अशा गोष्टी असतात. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा आणि गुप्तधनाच्या मागे लागू नका. मी हे सजेस्ट करेल, कारण की आपण आपल्या जीवनामध्ये जेवढं कमवू, जेवढं कष्ट करू, तेवढी आपली प्रगती होणार आहे. निगेटिव्ह कुठल्या तरी थॉटकडे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी वळणावरती आपण वळालो तर त्यातून आपलं नुकसान होणं हे 100% खरं आहे. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. जर का तुम्हाला वाटत असेल घरात खोदकाम करायचं, खोदकाम करा. जर का नॉर्मली असेल तर, आवाज कुठला येत नसेल तर, तुम्हाला तुमच्या नशिबात असेल तुम्हाला 100% मिळेल. पण कुठल्या तरी अंधश्रद्धेला बळी पडून चुकीच्या पद्धतीचं काम करू नका. या गोष्टीवर लक्ष राहू द्या. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. आपण आवडला असेल व्हिडिओ, आपली माहिती आवडली असेल तर लाईक करा, होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.